कुठल्याही निवडणुकीचे निकाल लागले की विजयाचं श्रेय घ्यायला नेत्यांची धडपड असते आणि कुठे पराभव झाला की त्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न असतो। आता भाजपचा राज्यभरात विजय झालेला आहे, पण एका जिल्ह्यामध्ये झालेल्या पराभवावरून थेट भाजपमधल्या इनकमिंगलाच एका नेत्यानं जबाबदार धरलंय। इतकंच काय तर पक्षाने माझी ताकद कमी केली असं म्हणत पराभवावर पक्षाकडे पराभवासाठी बोट दाखवलेले। दरम्यान यानंतर भाजपमध्ये चांगली जुंपल्याचं दिसतंय। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं। नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, त्यात चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली आणि मुनगंटीवारांच्या मनातली खदखद बाहेर आली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 पैकी 8 जागांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले, त्यामुळे राज्यभरात विजयाची पताका फडकवणाऱ्या भाजपला इथे मात्र मोठा फटका बसला। त्यानंतर या पराभवाचं खापर मुनगंटीवारांनी पक्ष नेतृत्वावर फोडत पक्षाला घरचा आहेर दिलाय आणि यावरून विरोधकांनाही टीकेची आयती संधी दिली आहे। पराजय नम्रतेने स्वीकारतो, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही, कोणीही येतो। आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू। मग तर हे एक दिवस होणारच आहे, कारण हे माझं घर असताना माझ्या घरात येऊन दुसरे लोक घुसून राहायला लागले तर मला थोडंसं अस्वस्थ म्हणा, असुरक्षित वाटायला लागतं। तसं भारतीय जनता पार्टीचे मूळ जे विचारसरणीवर काम करणारे लोक आता तर हे बोटावर मोजणे इतके राहिलेले आहे, परंतु यांना आता असुरक्षित वाटायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी मात्र पक्षप्रवेशावरून पक्षाची ताकद वाढल्याचं मुनगंटीवारांना सुनावलंय। तसंच महापालिका निवडणुकांमध्ये ताकद देऊ असं म्हटलंय, पण यावरून ताकद नसतानाही मी काम करतो असं थेट उत्तर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। पक्षाला दारं असूच नयेत, पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। मी तर कोणत्याही ताकदीची शक्तीची वाट न पाहता काम करतो। मी आज मंत्री नाही तरी पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता घेतो। मी बल्लारशाचं कोर्ट आचारसंहितेमध्ये मी जरी उपस्थित राहिलो नाही तरी महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम कोर्ट जे तालुका स्तरावर आहे, ज्याचं कौतुक या हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी केलं, जेव्हा त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं तेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्रात असं एकही कोर्ट नाही। तर याचा मला नेहमी आनंद होतो। SNDT युनिव्हर्सिटी मी पूर्ण करतो आहे। तुम्हाला माहिती आहे की पुरवणीमध्ये सुद्धा 100 कोटी त्यासाठी प्राप्त झाले आहे। पराभवासाठी जबाबदार धरताना मुनगंटीवारांचा रोख होता तो आमदार किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाकडे, कारण मुनगंटीवारांचा विरोध डावलून त्यांना पक्षात घेण्यात आलं होतं। त्यामुळे मुनगंटीवारांचं हे वक्तव्य म्हणजे कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचं जोरगेवारांनी म्हटलंय। आधीच मंत्रिमंडळात डावलल्यामुळे मुनगंटीवार नाराज आहेत आणि मुनगंटीवारांच्या याच जखमेवर जोरगेवार आणि मंत्री गिरीश महाजनांनी मीठ चोळलंय। प्रत्येक गोष्ट मंत्रिपदाशी जोडणं म्हणजे एक प्रकारे हे लाखो जे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कष्टकरी सेवेकरी कार्यकर्ते आहेत त्यांचा अपमान आहे असं मी समजतो।
जय पराजय होत असतात आणि त्यामध्ये केवळ मंत्रिपद मिळालं नाही म्हणून हा पराभव झाला असं म्हणणं योग्य नाही. अनेक जिल्हे असे आहेत जिथे मंत्रिपद मिळालं नाही तरी तेथे विजय झालेला आहे. जिथे मंत्री लोकांच्या कुटुंबातीलच व्यक्तींचा पराभव झालेला हे चालत असते. याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा मंत्रिपद चंद्रपूरकडे होतं त्यावेळेसही नगरपालिकेमध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पराभव झाले, तेही मोठे पराभव झालेले. पण मंत्रिपदाचा या जय पराजयाशी काही संबंध नाही. म्हणजे मंत्रिपद दिलं असतं तर मग सगळे निवडून आले असं म्हणणं आहे. आता त्याचं मत असू शकतं. मला फार चंद्रपूरचं काही मला माहित नाही, मी तिकडे गेलो नाही. तर आपण पक्षात नाराज आहात का असं विचारल्यावर भाजपचा कार्यकर्ता कधीच नाराज राहू शकत नाही असं म्हणत महापालिका निवडणुका झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय. चांगली गोष्ट आहे ना, माझी चर्चाच जागी नाही. हजारो कार्यकर्त्यांचे फोन येत आहे. काल शेवटी जेवताना बघा फोन बंद करावा लागला. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि म्हणून महानगरपालिका झाल्यानंतर मी अनेक जिल्ह्यांमध्ये माझा दौराही आखण्याचा निर्णय केला. सर्वांचीच भेट घेईल. नाराजीचा विषय कुठे आहे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाराज असूच शकत नाही. मुनगंटीवार मनात आलं ते फटकन बोलून जातात. सत्ताधारी पक्षात असूनही सरकारला एखाद्या मुद्द्यावरून धारेवर धरायला सुद्धा ते मागे पुढे बघत नाहीत. आपल्या मनातली खतखत त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने बोलून दाखवली आहे. आता मुख्यमंत्री म्हटले त्याप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये मुनगंटीवारांना अपेक्षित ताकद दिली जाते का आणि मुनगंटीवार त्याचं चीज करतात का हे बघणं औत्सुक्याचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.